गुरुवार 3 जुलै रोजी महानगरपालिका अतिक्रमण विभागाला दस्तूरनगर बडनेरा मार्गावरील पंजाबराव पाटील वराडी ढाबा अनधिकृत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई सुरू केली। जेसीबी सह प्रशासनाची 4 चाकी वाहने घटनास्थळी दाखल झाली। मात्र धक्कादायक बाब म्हणजे ढाबा चालकांना अचानक त्यांचे सामान खाली करण्यासाठी 3 दिवसांची मुदत देण्यात आली आणि दर्शनीय भागात कार्यवाही करता करता पथक थांबले। हा प्रकार पाहता काही दिवसांपूर्वी कवरनगर परिसरात झालेल्या अतिक्रमण कारवाईची आठवण होते। या कार्यवाहीत अनधिकृत बांधकामावर कोणतीही दयामाया न दाखवता तात्काळ कारवाई करण्यात आली होती, ज्यामुळे एक कुटुंब चक्क रस्त्यावर आले होते। या कुटुंबानेही मुदत मागितली होती, परंतु त्यांना ती देण्यात आली नव्हती। मग पंजाबराव पाटील ढाबा चालकांना 3 दिवसांची मुदतवाढ कशी मिळाली? किती वर्षांपासून त्याला 1 वर्षच झाला आता। मागच्या वर्षी हा सुरू झाला होता याच जूनच्या कालावधीमध्ये, म्हणजे या जून मध्ये 1 वर्ष होतो याला। पण तेव्हा काही कागदोपत्री काही त्रुटी राहून गेल्या होत्या, त्या आमच्या लक्षात नाही आल्या। पण संबंधित विभागाने आम्हाला त्या निदर्शनास आणून दिल्या। परवानगीच्या संदर्भात कुठली कागदपत्रे कमी आहेत, कुठली परवानगी देण्यात नाही आली आणि कुठल्या प्रकारचं अतिक्रमण इथे झालेलं आहे, महानगरपालिकेने आणि अधिकार वर्गाने आम्हाला ते समजून सांगितले। तर त्याची कारवाई ती आता सुरू केली होती। आम्ही त्यांना निवेदन करून ती थांबवण्याची विनंती केली। आमच्याकडे फाईल आलेली आहे किंवा या ढाब्याच्या मालकांनी कुठल्याही प्रकारची संबंधित विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही, तरी ते निष्कासित करण्याबाबत त्यांचे अहवाल सुद्धा प्राप्त झालेले। त्यांच्या मुलग्याने ते आमच्या सर्वांनी अधिकाऱ्यासोबत आम्हाला विनंती केली बा आमचे बाबाची तब्येत आणि कॅन्सरमुळे आजारी आहे, त्यांचे ऑपरेशन झालेले आहे, तरी आमच्या सहानुभूतीने विचार करून गांभीर्याने आम्हाला फक्त 3 दिवसाची मुदत देण्यात यावी आणि त्यांनी लेखी स्वरूपात सुद्धा आम्हाला पत्र दिलेलं आहे। या कार्यवाहीमुळे सेटलमेंट झाली का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवले। कोणीही या प्रकरणावर बोलण्यास तयार नव्हते, तर काहींना याबद्दलची पूर्ण माहितीच नव्हती। कार्यवाहीसाठी आलेले जेसीबी आणि इतर वाहनांचे पेट्रोल डिझेलचा खर्च आता कोण करणार, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रशासनाने आधीच योग्य चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी केली असती तर हा खर्च वाचला असता। या सर्व प्रकरणामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महानगरपालिकेतील शहर रचना विभाग, झोन क्रमांक 3 चे अभियंता, अतिक्रमण विभाग, अमरावती पोलीस कार्यवाहीत सहभागी होते।